स्वामी समर्थ. न्यायदेवता शनिदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला करिअर आणि व्यवसायात अपार यश मिळते. शनिदेव कर्मफल देणारे आहेतच, त्यामुळे चांगले कर्म करणारा अल्पावधीतच श्रीमंत होतो. सुमारे 7.5 वर्षानंतर या राशीचं भाग्य बदलणार आहे. 2025 हे वर्ष खूप खास असणार आहे. सगळी अपूर्ण कामं पूर्ण होणार आहेत, पण त्या राशी कोणत्या हे आता आपण आधी जाणून घेऊयात. हे नवीन वर्ष म्हणजे ग्रह राशींच्या दृष्टिकोनातून खूप खास आहे. नवीन वर्षात अनेक मोठ्या ग्रहांसोबतच क्रूर ग्रहही आपली राशी बदलणार आहेत, ज्याचा प्रभाव 12 राशींवर पडणार आहे. काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे, तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. तर 7.5 वर्षानंतर शनीच्या वाईट नजरेपासून ह्या राशी मुक्त होणार आहेत आणि 2 राशींच्या शनीच्या प्रभावापासून मुक्ती मिळणार आहे. या राशीच्या लोकांसाठी येणारं नववर्ष छान असणार आहे. तर ही राशी कोणती आहे ज्यांना शनीच्या वाईट नजरेपासून मुक्तता मिळणार आहे? तर 7.5 वर्षानंतर मकर राशीच्या लोकांची शनीच्या वाईट नजरेपासून सुटका होणार आहे. तसेच मानसिक तणावातनं त्यांना आराम मिळणार आहे. मन सदैव प्रसन्न राहणार आहे. प्रत्येक अपूर्ण काम पूर्ण होणार आहे. शारीरिक आणि मानसिक त्रास त्यांचा संपणार आहे. आर्थिक प्रगतीसुद्धा होणार आहे. वैवाहिक जीवनातसुद्धा आनंद मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांची जर तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांना नक्की यश मिळणार आहे. जे नोकरीच्या शोधामध्ये असतील किंवा घरासाठी शोधात असतील तर त्यांना नोकरीसुद्धा मिळणार आहे आणि घराचीसुद्धा त्यांची व्यवस्था होऊन शुभकार्य पूर्ण होणार आहे. शनी हा न्यायदेवता आणि परिणाम देणारा आहे. माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. चांगले कर्म केल्यास शुभ फळ मिळते आणि वाईट कृत्य जर केले तर त्यांना ठराविक काळानंतर शिक्षाही नक्कीच होते. पुढील वर्षी शनिदेव कुंभ राशीतनं बाहेर पडून 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करेल. यासाठी मीन राशीच्या लोकांसाठी 7.5 हा दुप्पट्टा दुसरा सुरू आहे आणि त्यामुळे मीन राशीत शनिदेवांच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांसाठी 7.5 सुरू होणार आहे. त्याचवेळी कुंभ राशीच्या लोकांवर 7.5 शेवटचा टप्पा असणार आहे, तर मीन राशीच्या लोकांवर सुद्धा 7.5 दुसरा टप्पा प्रभावित असणार आहे. तसेच सिंह आणि धनु राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव सुरू होणार आहे. भगवान शिवाची उपासना केली तर शनीचे अडथळे दूर होणार आहेत. यासाठी सोमवार आणि शनिवार भगवान शंकराची पूजा जरूर करायला हवी. सन 2025चा हा मार्च ते मे हा कालावधी अतिशय महत्त्वाचा मानला जाणार आहे. या कालावधीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह स्वराशीतनं म्हणजेच कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर धनु आणि मीन राशीचा स्वामी असलेल्या नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे गुरु अतिचारी गतीने यावर्षी गोचर करणार आहे. तर छाया क्रूर ग्रह मानले गेलेले राहू आणि केतू विद्यमान मीन आणि कन्या राशीतनं अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत वक्री गतीने प्रवेश करणार आहे. आता नवग्रहांमध्ये शनी हा जो ग्रह आहे हा मंदगतीने गोचर करणारा ग्रह आहे. शनीने मीन राशीत प्रवेश केला की पुढील 2.5 वर्ष याच राशीत तो राहणार आहे. शनीच्या मीन राशीतील प्रवेशानंतर या राशीचा 7.5 दुसरा टप्पा सुरू होणार आहे. 29 मार्च रोजी शनिवारी शनी हा मीन राशीत प्रवेश करणार आहे. विशेषतः म्हणजे या घडीला राहू ग्रह मीन राशीत असणार आहे. मे महिन्यात राहू कुंभ राशीत वक्री गतीने प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे या कालावधीत शनी आणि राहूची युती मीन राशीत होणार आहे. त्याचा मोठा प्रभाव दिसणार आहे. शनी ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मकर राशीची 7.5 संपुष्टात येणार आहे आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. कर्क आणि वृश्चिक या राशींवर शनीचा प्रभाव असणार आहे. शनीने मीन राशीत प्रवेश केल्यावर कर्क आणि वृश्चिक यांचा प्रभाव संपुष्टात येणार आहे. कर्क आणि वृश्चिक यासाठी मात्र हा दिलासादायक ही बाब असणार आहे. शनीची 7.5 वाईट आहे. शनिदेव त्यात दुःख आणि त्रास येतात असे सगळ्यांनाच वाटत असते, परंतु शनीच्या 7.5च्या 3 अवस्थांचे वेगवेगळे परिणाम असतात. तर शनीची 7.5 कोणत्या टप्प्यात तुम्हाला लाभदायक असते हे आता बघूयात. शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा हा खूप चांगला मानला जातो. त्याला उतरत्या शनीची 7.5 असं म्हणतात. ह्या टप्प्यामध्ये शनिदेव तुम्ही केलेल्या वाईट गोष्टींची भरपाई करतात आणि तुमचे जीवन चांगले बनवतात.
जर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रामाणिकपणे काम केले असेल, पैसे कमावले असतील, तर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर असतो. या काळात शनी तुमच्यासाठी काहीतरी करतो, त्याचा लाभ तुम्हाला पुढील वर्षात सुद्धा मिळत राहतो. बऱ्याच अंशी आपण जे गमावलेले आहे ते परत मिळाले आहे असे आपल्याला वाटते. शनीच्या साडेसातीमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. नेहमी गरिबी आणि गरजू लोकांचा सुद्धा तुम्हाला आदर करावा लागेल, त्यांना मदत करावी लागेल. तर शेवटच्या टप्प्यामध्ये शनिदेव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतात. सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी साडेसाती चालू आहे. कोणत्या राशीत शनीची साडेसाती वर्षभर राहते त्याचे 3 टप्पे असे असतात. मकर राशीच्या लोकांसाठी सध्या शनी साडेसातीची समाप्ती होणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी मात्र शनीची साडेसाती 29 मार्च नंतर सुरू होणार आहे. याशिवाय मीन राशीसाठी साडेसातीचा हा दुसरा टप्पा चालू आहे आणि कुंभ राशीची साडेसाती आता हा शेवटचा टप्पा सुरू आहे. ग्रहांचा राजा सूर्य एका विशिष्ट वेळेत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. सध्या तो 12 फेब्रुवारीला 10:03 रात्रीच्या वेळेस कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या कुंभ गोचराचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. सूर्य आणि शनी यांच्यात बाप लेकाचे नाते आहे. अशा प्रकारे सूर्य आपला पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करेल आणि सूर्याचे कुंभ राशीचे संक्रमण हे काही भाग्यवान राशीसाठी खूप शुभ असणार आहे. या राशींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये सकारात्मक बदल नक्कीच दिसून येणार आहेत. तसेच सिंह राशीच्या लोकांसाठी सुद्धा सूर्याचे गोचर हे सकारात्मक असणार आहे. उत्पन्नात वाढ होऊन पदोन्नती त्यांना मिळू शकते. प्रेमाचे आगमन होईल. तसेच त्यांचे नातेसंबंध चांगले सुधारतील. तब्येतीमध्ये सुधारणा होईल आणि आत्मविश्वासही वाढेल. त्यामुळे शनी आला किंवा शनीची साडेसाती सुरू झाली की घाबरण्याचं अजिबात कारण नाही. शनीचा त्रास होऊ नये म्हणून शनिदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मी काही गोष्टी सांगितलेला एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकते. तो तुम्ही नक्की ऐका. शनिदेवांना कसं प्रसन्न करून घ्यायचं, त्याच्यासाठी काय उपाय आहेत हे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि तुमचे जर कोणी मित्र, मैत्रिणी किंवा कुटुंबातले कोणीही सदस्य या राशींमधून प्रवेश करणार असतील, या राशीचे असतील, तर त्यांना काय त्रास होईल किंवा त्यांनी काय उपाय करायचे हे त्यांना समजेल म्हणून हा त्यांना व्हिडिओ शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.